वेलकम टू एस के जी लर्निंग अकॅडमी। आज आहे 21 फेब्रुवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, नुकताच कोणत्या देशामध्ये शांतिप्रयास 4 हा बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास सुरू झाला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, नेपाळ। नेपाळ या देशामध्ये हा शांतिप्रयास 4 बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास नुकताच सुरू झालेला आहे। तर बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास आहे शांतिप्रयास 4 आणि याची सुरुवात झालेली आहे नेपाळमधील सैन्य मुख्यालयामध्ये। भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, थायलंड यांसहित 19 देशांच्या सेना या सैन्य अभ्यासामध्ये सहभागी झालेल्या आहेत। परस्पर राष्ट्रांमध्ये शांती, सहकार्य आणि कौशल्य वाढीस लागावे या उद्देशाने या सैन्य अभ्यासाचे आयोजन हे केले जाते। सन 2000 पासून या सैन्य अभ्यासाचे आयोजन हे केले जातं। नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांच्या हस्ते या सैन्य अभ्यासाचा शुभारंभ करण्यात आला आहे। 2 आठवडे हा सैन्य अभ्यास सुरू असणार आहे। यामध्ये 19 देशांमधील 1125 सैनिक सहभागी झालेले आहेत। तर नेपाळशी संबंधित प्रश्न आहे। नेपाळमध्ये या सैन्य अभ्यासाचं आयोजन झालेलं आहे। नेपाळची राजधानी आहे काठमांडू। चलन आहे रुपया। राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौंडेल आणि पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल। पुढचा प्रश्न पाहूया। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटर अर्थात कौशल्य भारत केंद्राचे उद्घाटन केलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, संबळपूर। संबळपूर या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांनी भारतातील पहिला स्किल इंडिया कौशल्य भारत केंद्राचे उद्घाटन हे केलेलं आहे। तर केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान आणि यांच्या हस्ते संबलपूर, ओडिशा येथे देशातील पहिल्या कौशल्य भारत केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे। तरुणांना रोजगाराच्या दृष्टीने सक्षम करणे तसेच बदलत्या तंत्रज्ञान आणि कौशल्याद्वारे युवा शक्तीचे ज्ञान आणि क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वाचं ठरणार आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले आहे की 1200हून अधिक तरुणांना या केंद्राच्या माध्यमातून सक्षम हे केलं जाणार आहे। या केंद्राच्या अंमलबजावणीमुळे भारतातील कौशल्याच्या लँडस्केपमध्ये क्रांती घडून येईल। वाढीव सुलभता, वैयक्तिकृत शिक्षण, अनुभव आधारित सुधारित जे करिअर मार्गदर्शन आहे या सेंटरच्या माध्यमातून मिळणार आहे। पुढचा प्रश्न बघूया। नुकताच कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मान शेव्हलियर डे ला लिजन डी होनूरने सन्मानित करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, शशी थरूर। शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान शेव्हलियर डी ला लिजन डी होनूर या पुरस्काराने नुकताच सन्मानित करण्यात आलेला आहे। तर प्रसिद्ध लेखक आणि राजकीय नेते आहेत शशी थरूर यांना फ्रान्सच्या सर्वोच्च सन्मान शेव्हलियर डे ला लिजन डी होनूर अर्थात नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलेला आहे। अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केलेलं आहे। तसेच तिरुवनंतपुरम येथून ते खासदार देखील आहेत। तर शशी थरूर यांचा फ्रान्सिसी सिनेटचे जे स्पीकर आहेत जेरॉर्ड लार्चर यांनी फ्रान्सिसी दूतावासामध्ये या प्रतिष्ठित सन्मानाने सन्मानित केलेलं आहे। ऑगस्ट 2022मध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती आणि नुकताच 20 फेब्रुवारी 2024 रोजी या पुरस्काराचे वितरण हे करण्यात आलेलं आहे। सर्वोच्च फ्रान्सिसी नागरी पुरस्कार शशी थरूर यांना भारत फ्रान्स संबंध मजबूत करणे, आंतरराष्ट्रीय शांती तसेच सहयोगामध्ये प्रतिबद्धता आणि फ्रान्सशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांच्या प्रयत्नांसाठी देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। 59वी दक्षिण पूर्व आशियाई सेंट्रल बँक गव्हर्नर्स परिषद कोठे पार पडली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, मुंबई। मुंबई या ठिकाणी 59वी दक्षिण पूर्व आशियाई सेंट्रल बँक गव्हर्नर परिषद ही पार पडलेली आहे। तर दक्षिण पूर्व आशियाई सेंट्रल बँक गव्हर्नर परिषदेची 59वी बैठक होती ही आणि मुंबई या ठिकाणी ही बैठक पार पडलेली आहे। फेब्रुवारी 1966 पासून या बैठका दरवर्षी घेण्यात येतात, ज्याचा प्राथमिक उद्देश आहे की सदस्य देशांच्या अर्थव्यवस्था आणि वित्तीय प्रणालींवर परिणाम करणाऱ्या बाबींवर माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक मंच प्रदान या बैठकीच्या माध्यमातून केला जातो। तर दक्षिण पूर्व आशियाई सेंट्रल बँक गव्हर्नर SEACENच्या मूळ 8 सदस्य संख्यांवरून आता एकूण 19 सदस्य या परिषदेचे झालेले आहेत। पुढचा प्रश्न बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कोणत्या राज्यामध्ये बारसिंगर सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, राजस्थान। राजस्थान राज्यामध्ये या बारसिंगर सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच करण्यात आलेली आहे। तर राजस्थानमधील जे NLC इंडिया लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमामधून 300 मेगावॉटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली गेली आहे। हा प्रकल्प धोरणात्मकदृष्ट्या विद्यमान बारसिंगर थर्मल पॉवर स्टेशन जवळ स्थित आहे। NLC इंडिया ही कोळसा मंत्रालयाअंतर्गत येणारी नवरत्न कंपनी आहे। NLC इंडियाच्या प्रकल्पाची एकूण किंमत 1756 कोटी रुपये इतकी आहे आणि सप्टेंबर 2024 पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे।
तर सरकारी संस्थांना स्वस्त वीज पुरवठा करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमामधून 2070पर्यंत भारत सरकारचे नेट झिरोचे उद्दिष्ट देखील साध्य केलं जाणार आहे. तर राजस्थानशी संबंधित हा प्रकल्प आहे. राजस्थानची राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत कलराज मिश्र. पुढचा प्रश्न पाहूया. दांडपट्टा या शस्त्राला कोणत्या राज्याचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य सरकारने दांडपट्टा या शस्त्राला नुकताच राज्याचे राज्यशस्त्र म्हणून घोषित केलेलं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्धात वापरलेले दांडपट्टा हे शस्त्र आता राज्याचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. याबाबतची अधिकृत घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आहे सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे. याप्रसंगी काचेच्या पेटीमध्ये दांडपट्टा सजवून मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. तसेच या प्रसंगी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत महाराजांनी वापरलेली वाघनखे देखील 4 मेपर्यंत भारतात येतील असे मुनगंटीवार यांनी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच भारतीय कसोटी संघाने कोणत्या संघाविरुद्ध धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवला आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी इंग्लंड. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये भारताने धावांच्या बाबतीत सर्वात मोठा आत्तापर्यंतचा विजय मिळवलेला आहे. तर नुकताच राजकोट येथील निरंजन शाह क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारताने इंग्लंड संघावर 434 धावांनी मोठा विजय मिळवलेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरलेला आहे. या अगोदर 2021मध्ये भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यामध्ये 372 धावांनी विजय मिळवला होता. इंग्लंड विरुद्ध सर्वात मोठा विजय मिळवत भारतीय संघाने 5 सामन्यांच्या या सिरीजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतलेली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये इंग्लंड संघाचा धावाच्या बाबतीत हा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. पुढचा प्रश्न बघूया. नुकताच बागची श्री शंकरा कॅन्सर सेंटरचे उद्घाटन कोठे करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ओडिसा. ओडिसामध्ये या बागची श्री शंकरा कॅन्सर सेंटरचे नुकताच उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भुवनेश्वर येथे बागची श्री शंकरा कर्करोग आणि संशोधन संस्थेचे उद्घाटन हे केलेलं आहे. श्री शंकर कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर बंगळूर यांच्या सहकार्याने हे केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 60व्या म्युनिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी जर्मनी. जर्मनी या ठिकाणी या 60व्या म्युनिक सुरक्षा परिषदेचे आयोजन हे नुकताच करण्यात आलं होतं. तर 60वी म्युनिक सुरक्षा परिषद होती जर्मनी येथे पार पडलेली आहे. 16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान ही परिषद पार पडलेली आहे. या परिषदेसाठी भारताकडून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रतिनिधित्व केले. या परिषदेचा एक भाग म्हणून जयशंकर यांनी ग्रीक द पै शेअर्ड ऑपॉर्च्युनिटी या विषयावर पॅनलला संबोधित केलेलं आहे. 3 दिवसीय परिषदेमध्ये जगासमोरील सर्वात महत्त्वाच्या सुरक्षा मुद्द्यांवर उच्चस्तरीय चर्चा या परिषदेमध्ये करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या 45व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी बुडापेस्ट. बुडापेस्ट या ठिकाणी या ऑलिम्पियाडच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या 45व्या आवृत्तीचे आयोजन हे करण्यात येणार आहे. तर बुडापेस्ट हंगेरी येथे बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या 45व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी बुडापेस्टला ऑलिम्पियाडची मशाल सुपूर्द केली आहे. नवी दिल्लीमधील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. 2022मध्ये भारतामध्ये 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा चेन्नई येथे पार पडल्या होत्या आणि आता या 45व्या स्पर्धा बुडापेस्ट हंगेरी या ठिकाणी पार पडणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच ऋतुराज सिंह यांचं निधन झालं आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी अभिनेता ऋतुराज सिंह यांचं नुकताच हृदयविकाराने निधन हे झालेलं आहे. तर पहिल्यांदा 1993मध्ये TV शो बनेगी अपनी बात यामध्ये प्रसिद्धी मिळालेला अभिनेता तसेच अनेक चित्रपट आणि OTT शोमध्ये काम केलेले अभिनेते ऋतुराज सिंह यांचं नुकताच वयाच्या 59व्या वर्षी हृदयविकाराने निधन झालेलं आहे. त्यांनी दिल्लीमध्ये रंगमंच कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. हिटलर, दीदी, शपथ, अदालत, दिया और बाती हम या काही त्यांच्या प्रसिद्ध सिरियल आहेत ज्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान मोदी यांनी भारतातील सर्वात मोठ्या लांब बोगद्याचे उद्घाटन केले आहे. हा बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी जम्मू या ठिकाणी हा बोगदा आहे आणि या बोगद्याचं नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. उधमपूर, श्रीनगर, बारामुला रेल्वे लिंकवर असलेल्या देशातील सर्वात लांब बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाप्रसंगी मोदी यांनी काश्मीर घाटीमध्ये पहिल्या विद्युत ट्रेनला देखील हिरवा कंदील दाखवलेला आहे.
हा सर्वात मोठा बोगदा 12.77 किलोमीटरचा आहे आणि याला T50 या नावाने ओळखले जाते. तसेच खारी आणि सुंबरखंड या दरम्यान हा बोगदा येतो आणि याचं नुकताच उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.